मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलता येत नसल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे आणि या संदर्भात आजच एक शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। मोटर व्हेइकल ॲक्ट 1988 मध्ये बदल करून मोटर अमेंडमेंट रूल्स 2026 आजपासून लागू करण्यात आलेत आणि त्यानुसार व्यावहारिक संवादासाठी मराठी बोलता येत नसेल तर त्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला नोटीस देण्यात येईल आणि या नोटिशीनंतर महिन्याभरात मराठी न शिकल्यास आधी 3 महिने परवाना रद्द करण्यात येईल। त्या 3 महिन्यानंतरही रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठीत संवाद साधता येत नसल्यास त्याचा परवाना हा कायमचा रद्द होईल। आतापर्यंत खूप संधी देऊन झाली, पण 17 ऑगस्ट नंतर व्यावहारिक कारणांसाठी मराठीत संवाद साधता येत नसेल तर थेट कारवाई करण्यात येणार आहे। कायद्यात आहे त्यानुसार आता कारवाई होणार असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन दिलं। अनेक लोकांना आम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो अभियान आम्ही राबवतोय त्या अभियानामध्ये सहभागी ते लोक झाले। तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी, व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी आणि तरी त्याचा फायदा जर तुम्हाला घेता येत नसेल, तुमची मगरुरी कायम असेल, तुमची मुजोरी कायम असेल, तर मग शेवटी कायद्याचा बडगा हा तुम्हाला 18 तारखेपासून दाखवावाच लागेल।